आज गडचिरोलीत माओवादी सदस्यांच्या आत्मसमर्पण समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली। राज्य सरकार संविधानाच्या मुख्य प्रवाहात सामील झालेल्या सर्व माओवादी सदस्यांना न्याय, पुनर्वसन, प्रशिक्षण आणि दर्जेदार रोजगार मिळवून देण्यासाठी वचनबद्ध आहे। मुख्यमंत्री म्हणाले की लॉयड स्टील सारख्या उद्योगांच्या सहकार्याने आत्मसमर्पित माजी माओवादी सदस्यांना प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी दिल्या जातील। यामुळे या युवकांना स्थिर आणि सन्माननीय जीवन जगण्याची संधी मिळेल। ही योजना केवळ पुनर्वसनाची नाही, तर नवजीवन देणारी संधी आहे। मी आत्मसमर्पण केलाय त्या सर्वांना मी सांगू इच्छितो, तुम्ही भारतीय संविधान स्वीकारलेलं आहे, संविधानाच्या मुख्यधारेत आला आहात। आता याच संविधानाने तुमच्या करता जो न्याय अपेक्षित केलेला आहे तो न्याय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम राज्यातलं सरकार केल्याशिवाय थांबणार नाही। या ठिकाणी आत्मसमर्पण करणाऱ्या प्रत्येक माओवाद्याचं उचित आणि उत्तम पुनर्वसन झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। आम्हाला संदेश द्यायचा आणि संकेत द्यायचा आहे, जो संविधानाचा आदर करेल, जो राज्याच्या आणि देशाच्या मुख्यधारेत येईल, राज्य त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील आणि त्याच्या जीवनातही सकारात्मक परिवर्तन आम्ही करून दाखवू। यापूर्वी देखील ज्या लोकांनी आत्मसमर्पण केलं त्या सगळ्यांचं उत्तम पुनर्वसन आपण या ठिकाणी केलेलं आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये काही आत्मसमर्पित माओवाद्यांची लग्न देखील आपण याच ठिकाणी लावली आणि त्यातल्या अनेक लोकांना आपल्या ठिकाणी लॉयड स्टील मध्ये चांगल्या प्रकारची नोकरी मिळाली आणि आज ते लोक अतिशय चांगलं जीवन या ठिकाणी जगतायत। आजच माझं लॉयड स्टीलच्या श्री प्रभाकरन यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांनी हे मान्य केलंय की हे जेवढे आत्मसमर्पित लोक आहेत त्यापैकी ज्यांची ज्यांची इच्छा आहे त्या प्रत्येकाला ट्रेनिंग देऊन चांगल्या प्रकारची नोकरी ही त्या ठिकाणी देण्याची तयारी त्यांनी दाखवलेली आहे। आणि त्यासोबत आपल्या संपूर्ण पुनर्वसन पॅकेज मधनं त्यांची सगळी व्यवस्था ही करण्याचं काम देखील आपण करू। कुठल्याही पद्धतीनं आत्मसमर्पित व्यक्तीला कुठेतरी त्याची चूक झाली आहे असा पस्तावा न होता त्याचं जीवन सुधारलेलं आहे अशा प्रकारची व्यवस्था आपण सगळे मिळून उभे करू।